11वी नागरिक शास्त्र चॅप्टर 4 संविधानिक शासन. राजकीय संकल्पना या विभागात तुम्ही राष्ट्र, राज्य या संकल्पना अभ्यासल्या आहेत. तसेच हक्क, स्वातंत्र्य, न्याय या संकल्पनाही अभ्यासल्या आहेत. हे हक्क प्रत्येक नागरिकाला दिलेले असतात. हे हक्क नागरिकांना कोण देते? देशाचे संविधान नागरिकांना हक्क देते व त्यांचे संरक्षण करते. संविधान म्हणजे काय? संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. देशाचा कारभार कसा चालवावा हे यात नमूद केलेले असते. संविधानामध्ये 3 महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक असतात. 1. नियमांचा संच. संविधानात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासनाच्या 3 विभागांची संरचना, त्यांचे अधिकार, कार्य व त्यांची कर्तव्ये यासंबंधीचे नियम असतात. प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत काम करेल याची दक्षता संविधान घेते. याकरता इतर 2 शासन विभागांना 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेत अध्यक्ष वा त्यांचे अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही यावरही संविधान मर्यादा घालते. 2. अधिकारांचा संच. संविधान नागरिकांचे हक्क व कर्तव्य नमूद करते, तसेच या हक्कांचे संरक्षण करते. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र, सन्मानाने व प्रतिष्ठित आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार दिलेले असतात. मात्र या अधिकारांना मर्यादा असतात, त्यांवर काही बंधने घातलेली असतात. उदाहरणार्थ, भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत, पण त्याचबरोबर त्यावर मर्यादाही घातल्या आहेत. केवळ अधिकार देणे पुरेसे नसते, तर त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणेही गरजेचे असते. भारतीय संविधानात लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्ग नमूद केले आहेत. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने न्यायमंडळाला दिली आहे. अशा पद्धतीने या 2 घटकांमुळे शासन, समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक चौकट तयार होते. उद्दिष्ट व मूल्यांचा संच. संविधानात उद्दिष्ट व मूल्येही नमूद केलेली असतात. यावरून संविधान निर्मितीमागील उद्देश स्पष्ट होतो. उदाहरणार्थ, जगातील सर्वात जुन्या संविधानांपैकी एक असलेल्या अमेरिकन संविधानात त्यांच्या निर्मितीमागील उद्देश घोषित केला आहे. या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करावा, देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावे, सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे, आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे यासाठी हे संविधान अस्तित्वात आले आहे. अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचाही पाया रचला आहे. जगातील बहुतांश संविधान लिखित स्वरूपात आहेत. एकाच लिखित दस्तऐवजात वरील 3ही घटक समाविष्ट केलेले असतात. सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चेअंती संविधानाची निर्मिती होते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील संविधानिक परिषदेने त्यांचे संविधान निर्माण केले. तसेच भारतातील घटना समितीने भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे. काही देशांमध्ये संविधान अलिखित असते. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडम. अलिखित संविधानातही काही भाग लिखित स्वरूपात असतात, तर इतर भाग हे संविधानिक पायंडे व संकेतांनी पाळले जातात. अर्थात ते एकाच दस्तऐवजात लिहिलेले नसतात. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडमचा राजा राणीला प्रधानमंत्री नियुक्तीचा असलेला अधिकार. यासंबंधी कोणतेही लिखित नियम नाहीत, परंतु ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून केली जाते. संविधानवाद. संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानाची सुरुवात 17व्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंतांच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते. त्यांच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो. जॉन लॉक यांच्यापूर्वी 1215 मध्ये मॅग्ना कार्टा व 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यांवर बंधने घातलेली होती. या दोन्ही प्रयत्नांमधून शासनाच्या नव्हे तर राजांच्या अधिकारांवर बंधने घातली गेली.
कारण त्या काळात सत्ता ही प्रामुख्याने राजाच्या हातात होती. ज्यावेळेस सत्ता विभाजनातून शासनाचे 3 विभाग निर्माण झाले, त्यावेळी शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना पुढे आली. हाच आधुनिक काळातील संविधानवाद होय. आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेला. अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्समध्ये असे संबोधले जाते. यातून शासनावर नियंत्रण आणले गेले. उदाहरणार्थ, प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने घालण्यास मज्जाव केला. भारतातही संविधानाने व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यास शासनास मज्जाव केला आहे. शासनाच्या अधिकारांवर नियंत्रण आणल्याची ही काही उदाहरणे आहेत. अलिखित संविधान असलेल्या देशांमध्ये काय होते? अलीकडच्या काळापर्यंत युनायटेड किंगडममध्ये संसदेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत अस्तित्वात होता. त्यामुळे तेथील संसदेला कोणताही कायदा बनण्याचा अधिकार होता. म्हणजेच शासनावर कोणतेही नियंत्रण नव्हते. तरीही जेव्हा संसदेने अन्यायकारक व अनियंत्रित कायदे बनवले, तेव्हा ते सर्व कायदे सतर्क लोकमतापुढे टिकले नाहीत. पूर्वीसारखे आज तेथे संसदेला सार्वभौमत्व नाही. याचे एक कारण असे की आज युनायटेड किंगडम वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करार केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी व्यक्तींच्या हक्कांची हमी दिली आहे. या हक्कांमुळे शासनाच्या अधिकारांवर नियंत्रण आले आहे. ज्या संविधानाने शासनाचे अधिकार नियंत्रित केले, त्या संविधानात दुरुस्त्या करून शासन ही नियंत्रणे काढू शकते. बऱ्याचशा संविधानात बदलांना वाव दिलेला असतो. मग शासनाने संविधानात दुरुस्त्या करून ही सर्वच नियंत्रणे काढून टाकली तर? अशी परिस्थिती भारतात 1970च्या दशकात उद्भवली. त्यावेळच्या शासनाला संविधानाने घातलेली बंधने म्हणजे देशाच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर वाटले आणि म्हणून त्यांनी संविधान दुरुस्तीची मागणी केली. परंतु केशवानंद भारती या प्रसिद्ध खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या संविधान दुरुस्तीच्या अधिकारावरच नियंत्रण आणले. न्यायालयाने असे स्पष्ट केले की भारतीय संविधानाला एक मूळ संरचना आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. शासन इतर कोणतेही बदल करू शकते. यालाच मूळ संरचना तत्त्व असे म्हणतात. लोकशाहीमध्ये संविधानवाद म्हणजे केवळ शासनाच्या अधिकारावर नियंत्रण एवढेच नव्हे, तर संविधानाच्या भावनेचे पालन करणे होय. जी तत्त्वे संविधानाची पायाभूत तत्त्वे आहेत, ती सत्तेवर असणाऱ्यांनी पाळली पाहिजेत. यालाच संविधानिक नैतिकता असे म्हणतात. लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार. लोकशाही ही अशी व्यवस्था आहे ज्यात लोक आपले राज्यकर्ते निवडतात, परंतु लोकशाहीमध्ये एकाच प्रकारची शासन व्यवस्था नसते. यातील 2 प्रमुख प्रकार म्हणजे संसदीय पद्धत व अध्यक्षीय पद्धत. भारत आणि युनायटेड किंगडममध्ये संसदीय पद्धत आहे, तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धत आहे. या दोन्ही प्रकारात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यातील परस्पर संबंध भिन्न असतात. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांतील परस्पर संबंधावरून हे 2 प्रकार पडतात. संसदीय पद्धत. संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख भिन्न असतात. राष्ट्रपती अथवा युनायटेड किंगडममधील राजा किंवा राणी हे राष्ट्रप्रमुख असतात, तर प्रधानमंत्री हे शासनप्रमुख असतात. राष्ट्रपती वा राजा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ बनते. राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. संसदीय पद्धतीत 2 कार्यकारी प्रमुख असतात, एक नामधारी प्रमुख व एक वास्तव प्रमुख. देशाचा कारभार हा नामधारी प्रमुखाच्या नावाने व आज्ञेने चालत असला तरी प्रत्यक्ष निर्णय हे वास्तव प्रमुख घेत असतात. नामधारी प्रमुखाचे अधिकार नावापुरतेच असतात. नामधारी प्रमुख कोण आहेत, यावरून संसदीय पद्धतीचे 2 प्रकार पडतात. एक संविधानिक राजेशाही, 2 प्रजासत्ताक. प्रजासत्ताक. ज्या ठिकाणी नामधारी प्रमुख हा वंशपरंपरेने निवडला जातो त्याला संविधानिक राजेशाही असे म्हणतात, तर ज्या ठिकाणी नामधारी प्रमुख हा निवडून दिला जातो त्या प्रकाराला प्रजासत्ताक असे म्हणतात.
प्रजासत्ताकाच्या प्रमुखाला राष्ट्रपती असे म्हणतात. ते नामधारी प्रमुख असतात आणि ते देशाच्या राजकीय व्यवस्थेचे देखील प्रमुख असतात. मंत्रिमंडळाच्या प्रमुखाला प्रधानमंत्री म्हणतात. संसदेमध्ये बहुमत असलेल्या व्यक्तीला प्रधानमंत्री म्हणून नियुक्त करतात. प्रधानमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती अथवा राजा करतो. प्रधानमंत्र्याच्या इच्छेनुसार राष्ट्रपती अथवा राजा इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. मंत्र्यांच्या मदतीने प्रधानमंत्री शासनाचा कारभार चालवतात, म्हणून त्यांना शासनप्रमुख असे म्हणतात. अध्यक्षीय पद्धतीत शासनाचा कारभार अध्यक्ष चालवतात, म्हणून राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख दोन्हीही तेच असतात. संसदेमध्ये बहुमत असेपर्यंत प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेत असतात. बहुतांश संसदीय पद्धतीत संसदेची 2 सभागृहे असतात. उदाहरणार्थ युनायटेड किंगडममध्ये संसदेची हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स ही 2 सभागृहे आहेत. भारतीय संसदेत लोकसभा व राज्यसभा ही 2 सभागृहे आहेत. हाऊस ऑफ कॉमन्स आणि लोकसभा ही लोकांनी निवडून दिलेली सभागृहे आहेत. याच सभागृहातील बहुमतामुळे कार्यकारी मंडळ सत्तेवर राहते. अध्यक्षीय पद्धत. अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी प्रमुख हे मर्यादित काळासाठी लोकांकडून निवडले जातात. या कार्यकारी प्रमुखांना अध्यक्ष असे म्हणतात, म्हणून या पद्धतीला अध्यक्षीय पद्धत असे म्हणतात. राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख ही दोन्ही पदे अध्यक्ष भूषवतात. अध्यक्षांना संविधानाने अधिकार दिलेले असतात. कायदेमंडळाकडून बनवलेल्या कायद्यानुसार शासनाचा कारभार चालवणे हा त्यांचा प्रमुख अधिकार आहे. अध्यक्ष त्यांच्या इच्छेनुसार मंत्री अथवा राजदूत यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करतात. या पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळातील सदस्यांना कायदेमंडळाचे सदस्य होता येत नाही. उदाहरणार्थ मंत्री अमेरिकेत त्यांना सचिव म्हणतात. हे काँग्रेसचे सभासद नसतात. कायदेमंडळ हे लोकांकडून निवडले जाते. संविधानाने त्यांना कायदे करण्याचा अधिकार दिला आहे, परंतु हा अधिकार मर्यादित आहे, कारण अध्यक्षांच्या मंजुरीनंतरच हे कायदे संमत होतात. कायदेमंडळाचे कायदे नाकारण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. याला नकाराधिकार असे म्हणतात. एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कार्यकारी मंडळाने प्रस्थापित केलेला कायदा मंजूर करण्याची विनंती ते कायदेमंडळाला करू शकतात. अध्यक्षांनी संविधानाचे उल्लंघन केले तर कायदेमंडळ त्यांना पदच्युत करू शकते. वस्तुतः लोकशाही व्यवस्थेमध्ये अशी वेळ अभावानेच येते. सत्तेवर राहण्यासाठी अध्यक्षांना कायदेमंडळातील बहुमताची गरज नसते. कायदेमंडळात बहुमत नाही, म्हणून त्यांना राजीनामा देण्याची गरज नसते. परंतु त्यांना कायदेमंडळात बहुमत नसेल तर शासनाच्या कामकाजात अडथळे येऊ शकतात, कारण त्या परिस्थितीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांची सतत अडवणूक करू शकतात. संघराज्य पद्धत. काही देश आकाराने मोठे असतात व त्यात अनेक प्रदेश असतात. अशा देशांमध्ये एका शासनामार्फत संपूर्ण देशाचा कारभार चालवणे अवघड असते. म्हणून या देशांमध्ये शासन व्यवस्था द्विस्तरीय असते. एक शासन राष्ट्रीय स्तरावर व दुसरे शासन प्रादेशिक स्तरावर असते. या प्रदेशांना किंवा घटकांना राज्य अथवा प्रांत असे म्हणतात. सत्तेचे विभाजन या 2 शासनांमध्ये केले जाते. केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन, केंद्र शासन, संघीय शासन किंवा संघराज्य शासन असेही म्हटले जाते, तर प्रादेशिक स्तरावरील शासनाला राज्य शासन असे म्हणतात. ज्या देशात अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असे म्हणतात. जे देश आकारमानाने लहान असतात त्या देशात केंद्रस्थानी एकच शासन असते. या पद्धतीला एकात्म पद्धत असे म्हणतात. केंद्र शासन व राज्य शासन यांमधील सत्तेचे विभाजन हे औपचारिक असते. संविधानात सत्ता विभाजन स्पष्टपणे नमूद केलेले असते. उदाहरणार्थ अमेरिकन संविधानात केंद्र शासनाचे अधिकार स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. भारतातही संविधानाच्या 7व्या परिशिष्टात केंद्र शासन व राज्य शासनाचे अधिकार सूचीबद्ध केले आहेत. या सत्ता विभाजनात बदल करायचे असल्यास दोन्ही शासनांची संमती आवश्यक असते. मध्ययुगातील युरोपात संघराज्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. तेथे प्रबळ शत्रूचा सामना करण्यासाठी किंवा सामायिक समस्या सोडवण्यासाठी काही घटक एकत्र आले. या व्यवस्थेत अनेक शतके बदल होत गेले व अंतिमतः एकसंध राजकीय व्यवस्था तयार झाली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड. काही ठिकाणी परिपूर्ण संघराज्य पद्धती अल्पावधीत तयार झाली. उदाहरणार्थ अमेरिका.
या ठिकाणी 13 स्वतंत्र ब्रिटिश वसाहतींनी 18व्या शतकातील स्वातंत्र्यासाठी युनायटेड किंगडम विरुद्ध लढा दिला व स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे याची जाणीव त्यांना झाली. म्हणून ते एकत्र आले व एक नवीन देश अस्तित्वात आला. तो देश म्हणजे अमेरिका. अशा प्रकारे अस्तित्वात असलेल्या संघराज्यांना एकत्रीकरणातून आलेले संघराज्य असे म्हटले जाते. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातील संघराज्य व्यवस्था अशाच प्रवृत्तीतून अस्तित्वात आली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस अनेक संस्थाने व ब्रिटिश अंमलाखाली अनेक प्रदेश अस्तित्वात होते. आज जी राज्ये आपण बघतो ती स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर तयार केली गेली. म्हणजेच वसाहतींच्या एकत्रीकरणातून अमेरिकन संघराज्य तयार झाले. तर भारतात केंद्रीय सत्तेने नवीन राज्य तयार केली. याविरुद्ध काही देशांत एककेंद्री पद्धत बदलून नवीन राज्य अथवा प्रांत तयार केल्याने संघराज्य अस्तित्वात आली. यांना एकत्र धरून ठेवणारी संघराज्य पद्धती तयार केल्याने त्यांना संघराज्य पद्धती म्हणतात. या पद्धतीत देशाची एकात्मता टिकवण्यासाठी केंद्रीय सत्तेचे विभाजन केले जाते. युनायटेड किंगडममध्ये एक केंद्री शासन पद्धती आहे, परंतु आज तेथील स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड यांना काही प्रमाणात स्वायत्तता दिली आहे आणि त्यामुळेच त्यांची स्वतंत्र विधिमंडळे आहेत. भारतात सत्ता विभाजनामध्ये केंद्र शासनाला अधिक अधिकार दिले आहेत. म्हणून भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य अथवा एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य असे म्हटले जाते. भारतीय संघराज्याचा प्रवास संमिश्र आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांना वाढीव अधिकार देण्यात आले, परंतु त्यांच्यानंतरच्या काळात आर्थिक व तंत्रज्ञानातील बदलांमुळे केंद्र शासनाच्या अधिकारात वाढ झाली आहे. या पाठात आपण संविधानाचे महत्त्व व संविधानाच्या चौकटीत राहून शासन कसे काम करते ते पाहिले. आपण विविध प्रकारच्या शासन पद्धतीही अभ्यासल्या. पुढील पाठात आपण लोकशाही व्यवस्थेत शासन कसे बनते हे पाहणार आहोत.